तशीच आपली पिट्सबर्ग मराठी शाळा येथे आपली स्वभाषा आणि संस्कृती रुजवण्याचे कार्य करत आहे। या प्रेझेंटेशनमध्ये शाळेबद्दलची इत्थंभूत माहिती आणि वर्षभराचा कार्याचा आढावा तुम्हाला सगळ्यांना दिसेल। याचबरोबर मला एक अत्यंत आनंदाची बातमी आहे, अभिमानाची बातमी अशी तुम्हाला सांगायची आहे की यावर्षी शाळेने समूह डान्समध्ये लहान मुलांचा गट, मोठ्या मुलांचा गट आणि शाळेच्या शिक्षकांनी देखील नंबर मिळवलेला आहे। त्यानंतर आपण त्यांना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन त्यांचं कौतुक करणार आहे। सगळ्यांनी थोडं फुसफुस थांबवा आणि समोर लक्ष दिलं तर सगळ्यांना प्रोग्राम एन्जॉय करता येईल। नंतर आपल्याकडे भरपूर वेळ गप्पा मारायचा। धन्यवाद। प्रामुख्याने पुढच्या पिढीत मराठी भाषा रुजवणे आणि टिकवणे, मुलांना मराठी भाषा समजावी, मराठी भाषेतून त्यांना बोलता यावे, हा आपल्या शाळेचा मुख्य उद्देश आहे। आपण मुलांना फक्त मराठी भाषा शिकवत नाही तर संस्कृतीची ओळख करून देतो। व्यक्तिमत्व विकास त्यांचा कसा होईल याकडे लक्ष असतं आमचं वर्षभर। आणि या सगळ्या गोष्टींमुळे जसं आपण शिवजयंती साजरी करतो किंवा त्यांचे वेगवेगळे आम्ही जे काही स्पर्धा घेत असतो त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढतो। आणि मला स्वतःला जाणवते की पहिल्या दिवशी मुलगा जो जेव्हा येतो शाळेमध्ये आणि आत्ता म्हणजे जोपर्यंत वर्ष संपतंय तोपर्यंत त्यांच्यात झालेला बदल जो आहे तो आम्ही सगळ्याजणी बघतो, तुम्ही बघतच असाल, तर आत्मविश्वास त्यांचा नक्कीच वाढतो। तर यामध्ये यावर्षी 15 शिक्षिका आपल्यासाठी काम करत होत्या। तर यामध्ये आम्ही 4 ठिकाणी शाळा चालवत होतो, साऊथ साईडला 2 ठिकाणी आणि नॉर्थ साईडला 2 ठिकाणी। तर याच्या मागे असं आहे की सोयीस्कर व्हावं सगळ्या पालकांना। सगळ्यांना माहितीच आहे की जिथे तुम्ही राहताय त्याच्या आजूबाजूलाच तुम्ही शाळेसाठी येऊ शकता, तर हे सगळ्यांच्या सोयीने सोपं व्हावं यासाठी आहे। त्यानंतर बालवाडी ते 5वी असे 5 टप्पे आहेत आपल्या शाळेमध्ये। कुठल्याही शाळेमध्ये म्हणजे पिट्सबर्ग शाळेची ही सुरुवात आहे की रोजची 15 मिनिटांची जी शाळा आहे ती आपल्या शाळेने सुरुवात केली आणि त्याचे खूप छान रिझल्ट सगळ्यांनी पाहिले आहेत। त्यामुळे मुलांना खूप प्रॅक्टिस होते आणि ते भाषेशी एकदम युक्त होऊन जातात आणि त्यामुळे त्यांना ते अभ्यासाला सोपं जातं। आणि घरी असल्यामुळे तेही झालं की घर असल्यामुळे त्यांना असं ते खूप फॅमिलियर वाटतं की सगळे खूप जवळचे आहेत किंवा शिक्षिका सुद्धा असं आपल्याच आहेत कोणीतरी, त्यामुळे ते आमच्याशी खूप मोकळेपणाने बोलतात, सगळ्या गोष्टी शेअर करतात, एखादी गोष्ट कळाली नाही किंवा जे काही त्यांना अडतंय ते आम्हाला ते लगेच विचारू शकतो। तर यावर्षी 67 मुलांनी परीक्षा दिली आहे आणि सगळे छान मार्कांनी पास झाले आहेत। यावर्षी गणपतीचा आम्ही सुरुवातीला नोंदणी झाली होती 77 मुलांची। 6माही परीक्षेला 67 मुलांनी 6माही परीक्षा दिली होती। त्याच्यानंतर वार्षिक परीक्षेला आता 61 मुलं बसली। तर हे कमी झाले आहेत कारण पिट्सबर्ग सोडून त्यांना जावं
शिबिर, पतंग कार्यशाळा, शिवजयंती उत्सव, विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची समूहिक स्पर्धा, 26 जानेवारी, रंगपंचमी, गुढीपाडवा, होळी निमित्त चित्रकला स्पर्धा आम्ही घेतली होती. आणि हे आपले वार्षिक संमेलन आणि कॅम्पेनचाही आपला प्लॅन आहे. हे गणपती बनवतानाचा काही फोटो बघू शकता. ढोलताशा पथक, विंटर कॅम्पमध्ये सुद्धा मुलांनी खूप मजा केली होती. 6 परीक्षा, चित्रकला स्पर्धा घेतली होती. होळी निमित्त, दिवाळी निमित्त निबंध स्पर्धा, प्रजासत्ताक दिनानिमित्त निबंध स्पर्धा. ती मुलांनीच काढलेली चित्र आणि त्यांनी लिहिलेले निबंध आहेत. शिवजयंती खूप छान आमची झाली होती, साजरी सगळ्यांनाच माहिती आहे. क्रिकेट स्पर्धा झाली होती मुलांची. गुढी बनवून घेतली होती मुलांकडून गुढी पाडण्याच्या वेळेस. आपल्या वार्षिक परीक्षेचा आणि या आपल्या सगळ्या यावर्षीच्या शिक्षिका. आज सगळ्यात चांगले मला वाटतं सगळी मुलं आलेली नाहीये, पण जी आहेत समोर आहेत. छोटा गट या फोटोमध्ये कोण कोण दिसते आणि त्यातली कोण कोण मुलं आहेत समोर या. चला, कोण आहे? यक्षी, मरण आले का? ईशान,
ते परफॉर्म ती पण येणार आहे. चला सगळ्यांना तिकडनं ते बाहेर या फोटोमध्ये जे दिसत आहे बघा आपण आहोत त्या फोटोमध्ये आणि त्या साईडला त्या साईडनी या सगळेजण बाहेर या सगळेजण हो त्यांना ते कळतच नाही की वायर नाही थोडं नियम फॉलो करतात ते. आर्या पाटील रांची कक्का यश तिथेच थांबा. आरोही काननताई तुम्ही कॅमेरात नाहीत, मध्ये या दोघींनी, मध्ये येत अजून इकडे.
आणि समुद्राच्या सगळ्यात करतात. त्याच्यामध्ये डिले येतो तो काढल्यानंतर प्रकाश ऑटो मोड आहे ना, तो वेट तो करतो. पण आहे. तो वेट तो करतो. काढल्यानंतर पण तो थांबतो. हो, कारण तो प्रोसेस करतो. हाय क्वालिटी सगळे केले म्हणून ते जर क्वालिटी केली कमी तर त्यामुळे थांबावं लागतं. तुम्ही सांग क्वालिटी कमी केली तर पण मग माझ्या नाही. हां प्रवीण सोडून द्या प्रेझेंटेशन. शी इज वेटिंग फॉर प्रेझेंटेशन. आता खऱ्या अर्थाने रंग भरणार आहे तो बालचित्र आणि आपल्या सर्वांनी बसवलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात. नाही अजून राहिलेत. आपण जेव्हा परीक्षा घेतो तेव्हा पीएमनी आपल्याला कसे मुलांचे कसे मूल्यमापन करायचे हे सांगितलेले आहे. त्याप्रमाणे आपण मुलांचं मूल्यमापन करतो. तर यामध्ये मुलांची उपस्थिती किती आहे शाळेमध्ये सगळ्यांनी प्लीज थोडंसं, मला माहिती आहे तुम्ही सगळेजण परफॉर्मन्सची वाट बघत आहेत पण आम्हाला पण हे सांगावं लागेल म्हणजे तुम्हालाही कळेल की आपली शाळा कशा पद्धतीने काम करते. तर यामध्ये मुलं उपस्थित किती आहेत म्हणजे शाळेसाठी किती उपस्थिती असते त्यांची, त्यानंतर त्यांनी गृहपाठ केलाय की नाही. रोज आम्ही जे सांगत असतो की ग्रुपवरती अभ्यास पाठवत जा, तर ते सगळं बघून आणि रविवारी ते जे अभ्यास करतात ते, त्यानंतर उपक्रमांमध्ये किती भाग घेतात ते, आणि 6 माही आणि वार्षिक परीक्षेचे गुण. लेखी मार्क असतात 80 मार्कापैकी आणि वार्षिक परीक्षा 60 गुणांची. तर आम्ही ते 30 पैकी दोन्ही करून आणि ते 40 मार्कांचे बाकीचे इतर असे मिळून ते आम्ही मार्क देतो. आम्ही देतो म्हणजे पीएमएमनी आपल्याला तसं आम्हाला तसं सांगितलं. सेम बालभारतीचे. फक्त पुढच्या वर्षी तर सांगायला मी आलोय. सगळ्यांना धन्यवाद पदांनी. तुम्ही खूप मोठ्या संख्येने आलात या इथे, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन आणि स्वागत. जवळपास 130 लोकांनी रजिस्टर केले वरती आणि खालती सगळे भरपूर पूर्ण. तर सगळ्यांनी एकदम जोरदार टाळ्या वाजवा मला एकदम मस्त. मला माहिती आहे सगळ्या मुलांना परफॉर्मन्स करायचे आणि मला पण बघायचे, पण हे 2च मिनिटं संपणार आहे आपण. आता काही नियम सांगतोय मुलांना तुम्हाला सुद्धा. ज्यांचे ज्यांचे परफॉर्मन्सेस आहेत त्यांनी कुठेही असाल तुम्ही मागे जायचं आणि इथून यायचं, कारण ते पुढे खूप सारे वायरी आहेत. त्याच्यामुळे वायरीच्या क्रॉस करायचं नाही कोणी. सगळ्यांना नियम कळलाय. पूर्वी अवधी तुला कळला नियम? इकडे बघ, तुला नियम कळलाय का? नाही कळला. परत सांगतो, लक्ष दे. वर्षांनी पण लक्ष द्या. या वायरी ज्या आहेत त्या वायरीला क्रॉस करायचं नाहीये कोणी. कुणालाही बोलावलं परफॉर्मन्सला मागणं यायचं आणि इथे येऊन तुमचा परफॉर्मन्स करायचा आणि परत इथनं बाहेर जायचं. ठीक आहे. दुसरं, इथे पुढच्या खास ज्या ज्या
मुलांचे परफॉर्मन्स आहे ज्या मुलांचे परफॉर्मन्स आहेत त्यांचे पालक इथं पुढे येऊन बसतील, त्यांचे काय फोटो व्हिडिओ घेतील आणि परत उठून मागे जातील. आम्ही नाव घेऊन सांगणार नाही कोणाला, सगळ्यांनी आपापला नियम पाळायचा. ठीक आहे, आपली मुलं पुढे येऊन बसले असतील, आपण आपल्या मुलांना सांगायचा नियम काय तो. यानं तुमचं सगळ्यांचं जीवन सुलभ होईल आणि छान तुमचे मुलांचे व्हिडिओ तुम्हाला काढता येतील. तुमच्या मुलांचे व्हिडिओ काढायची जबाबदारी तुमची आहे. जरी आम्ही कॅमेरा लावला तरी उद्या टेक्निकल एरर आली तर तुमच्याकडे तुमची कॉपी असली पाहिजे. त्यामुळे तुम्ही तुमचे व्हिडिओ काढा. आता पुढच्या वर्षासाठीच्या काय गोष्टी आहेत तेवढ्या सांगतो आणि मी थांबवतो. सगळ्यांनी लक्ष द्या. परत आम्हाला मेसेजवरती विचारू नका की पुढच्या वर्षीचं काय म्हणून, कारण हे पालकांसाठी महत्त्वाचं आहे, विद्यार्थ्यांसाठी कमी. पुढच्या वर्षी आपण जे काही ॲडमिशन्स आहेत त्या आजपासूनच चालू करणार आहोत आणि 15 जून पर्यंत त्याची मुदत आहे. नेक्स्ट टाइम अशी. सो दरवेळेला आपण काय करतो, काही ना काही फी लावतो. मग ती बुक्स असेल, कॅम्प्स असतील, ॲन्युअल डे असेल, शिवजयंती असेल, अजून काय असतील गोष्टी, मधले प्रोजेक्ट्स असतील. मग या प्रत्येक वेळेला फी कलेक्शन करणं एक मोठं काम होऊन बसतं. त्यातले काही लोक देतात, काही लोक देत नाहीत, लेट देतात. लेट दिले तर मग लेट फी लावली तर वाद घालत बसतात. या सगळ्यांपासून सुटका असावी म्हणून सिंपल नियम लावलाय की $100 पर स्टुडंट आपण फी लावतो यावर्षीपासून. ज्याच्यातनं हा सगळा खर्च निघणार. हे सगळं नॉन प्रॉफिट काम आहे. याच्यातनं कोणीही ₹1 घेत नाही. हे सगळं नॉन प्रॉफिट काम आहे. इनफॅक्ट याच्यामध्ये आम्ही खिशातनं पैसे टाकून काम करतोय. मी आणि माझ्या सगळं ठेवी काय 15-16 टीचर्स आहेत ते सगळेजण. आणि हे सगळं केवळ आणि केवळ मराठी भाषा इथे टिकावी, रुजावी, पुढच्या पिढीला यावी एवढाच प्लेन उद्देश आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये एक डिस्काउंट आहे की जे लोक 15 जूनच्या आधी करतील त्यांना $75 आपण फी ठेवलेली आहे. काही कारणास्तव तुम्हाला माहीत नसतं, मी पण तुमच्यासारखाच, आपण सगळे सेम आहोत, इमिग्रंट आहोत, कधी जॉब चेंज होतो, कधी काही गोष्टी होऊ शकतात. अशा वेळेला शाळा सुरू व्हायच्या आधी त्यांनी तुमचे पैसे रिफंड केले जातील, त्याची काळजी करू नका. ते पैसे आपण ठेवणार नाही. जर एखाद्याला कुठे दुसऱ्या गावात जावं लागलं, काही इमर्जन्सी आली तर डेफिनेटली वी विल रिफंड यू. ओके, पण 15 जूनच्या नंतर मग $100 आहे. त्यामुळे नंतर परत येऊ नका की आता मला काहीतरी कमी करा किंवा एकदम सेल करायचं आणि बोलायचंच नाही, असं करू नका. सगळ्यांना नियम सारखा आहे. आणि हे जे काही $2-4 आपण घेतो लेट फीचे ते सगळे कार्यक्रमातच आपण वापरतो. सो प्लीज सगळ्यांनी सहकार्य करा. त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी इन्क्लूड आहेत त्या आपण लिहिलेल्या आहेत तर त्या बघा आणि कुठल्या गोष्टी इन्क्लूड नाहीत त्या पण तिथे लिहिलेल्या आहेत. सो मेक शुअर यू सी दॅट. BMMची फी ही BMMला डायरेक्ट जाते. बालभारतीची फी बालभारती डायरेक्ट जाते, त्याच्यामध्ये शाळेचा काही संबंध नसतो. त्याच्यानंतर ॲन्युअल डेला मुलांचं कव्हर केलेलं आपण फीमध्ये, पण जर ॲडल्ट असतील तर त्यांचं आपल्याला वेगळी त्यावेळेला फी घ्यावी लागेल आणि ते त्याच्यामध्ये कव्हर होईल. पण मुलांचं ॲन्युअल डे, कॅम्प, टेक्स्टबुक, जे काही मटेरियल्स वापरतो, प्रिंटआउट, 6 महिन्याच्या परीक्षा, त्याच्यानंतर बाकीच्या अनेक गोष्टी आहेत, फेस्टिवल सप्लाय, हे सगळं आपण या फीमधनं कव्हर करणार आहोत. होपफुली तुम्ही सगळेजण या सगळ्या गोष्टींना तुमची अनुमती असेल. दुसरं तुम्हाला दिसतंय अजून एक आपण मागची स्लाईड दाखवू नाही, मागची स्लाईड अजून एक फक्त आहे की मागच्या वेळेला शनिवारी कोणाची शाळा, कोणाची रविवारी शाळा, मग दुपारी, संध्याकाळी, या सगळ्या गोष्टींमुळे अनेक जणांचे काही मुलांचे बास्केटबॉल असतो, फुटबॉल असतात, कराटे असतात, संगीताचा क्लास असतो, बँड असतो, काही ना काही असतो. म्हणून यावेळेला प्लेन एक नियम जो बाकीच्या शाळा लावतात तोच लावलाय आपण. ज्या इथे बाकीचे संडे स्कूल चालतात किंवा तो रविवारी आपली शाळा असणार आहे. याच्या पुढे गोईंग फॉरवर्ड रविवारी सकाळी 10:30च्या आसपास जो काही टाईम असेल, 10:30 हा ॲव्हरेज टाईम आहे, त्यावेळेला आपली शाळा असणार आहे. लोकेशन आपले 5 आहे, तीच राहणार आहे. वी हॅव केप्ट द लोकेशन फ्लेक्झिबल, पण शाळा मात्र रविवारी आहे. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्हाला कुठल्या गोष्टी फ्लेक्झिबल आहेत का नाही. पण याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी नाही, कारण की याच्यामध्ये खूपच फ्लेक्झिबिलिटी होऊन जाते आणि मग शिक्षकांचं घरं आपण घेतलेली असतात ॲज अ कर्टसी बेसिस, ॲज अ व्हॉलेंटरी बेसिस, आणि मग ते खूप अवघड बसतं. इव्हन पालकांना सुद्धा अवघड बसतं की अरे कधीतरी रविवारी असते, कधीतरी शनिवारी असते, कधीतरी नसते, कधीतरी ऑनलाईन असते. या सगळ्यांना एका स्टँडर्डवरती आपल्याला आणायचं आहे. म्हणून रविवारी सकाळी 10:30 वाजता शाळा आहे. मला माहिती आहे की अनेक जण 2-2, 3-3 शाळा करतात, पण ते मुलांसाठी स्ट्रेसफुल आहे. एक शाळा मुलांना कुठली करू द्या, ते उत्तम करतात. आम्हाला आमच्या शिक्षकांवरती कॉन्फिडन्स आहे. मागच्या 3 वर्षापासून मुलांनी शिक्षकांनी
अगदी जीव ओतून त्याच्यामध्ये रक्ताचं पाणी करून सुद्धा मी म्हणेन या मुलांना शिकवलेलं आहे. त्यामुळे वी आर फुल कॉन्फिडंट की या शाळेमध्ये आलेल्या मुलांना उत्तम संस्कार मिळतील, उत्तम मराठी येईल आणि उत्तम त्यांना बाकीच्या गोष्टी पण मिळतील. हे तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे मागच्या 3 वर्षांमध्ये. याच्या व्यतिरिक्त दैनंदिन 15 मिनिटांची शाळा कोणीच घेत नाही. आमचं चॅलेंज आहे, कुणी घेत नाही, कुणी एवढे एफर्ट टाकत नाही. त्याच्या व्यतिरिक्त जे काही प्रोजेक्ट्स करतात आपल्या टीचर्स या मुलांबरोबर अगदी तुमच्या आईसारखी माया लावतात या सगळ्या जणी, हे तुम्हालाही माहिती आहे. तर त्याच्यामुळे आणि इतकं बाहेर कुठेही मिळणार नाही हे सुद्धा मी ठामपणे अभिमानाने आणि खंबीरपणे सांगतो. असं बाहेर कुठं कुठेही मिळणार नाही. आणि ही जी काही फी आहे याच्यापेक्षा काही पटीनं मोठी फी बाहेर देतात हेही मला माहिती आहे. सो याला कुठेतरी एक चॅनलाइज करायचं आहे, म्हणून आता आपण या गोष्टींना डिसिप्लिन आणतोय. शेवटी ते पण माणसं आहेत, ती पण व्हॉलेंटियर्स आहेत, शिक्षक सुद्धा ते पण आपल्यातलेच आहेत. त्यामुळे एका लेवलला आपण सगळ्यांना आणूया. तुम्हालाही कळतं याच्या मागची भावना काय आहे ती. त्यामुळे तुम्ही ठरवा. पण 15 जूनच्या जे जे लोक ॲडमिशन्स घेतील आणि परत मी सांगितले फ्लेक्सिबिलिटी आहे, वी विल रिफंड इफ यू हॅव एनी इमर्जन्सी ऑर एनिथिंग. पण 15 जूनच्या आधी जे घेतील त्यांना $75 सवलत शुल्क आहे. आणि जसं मी म्हटलं की आपल्या शिक्षकांसाठी आपण नेहमीच व्हॉलेंटियर्स घेत असतो. तुमच्यापैकी कोणालाही पुढच्या वर्षी काहीही शाळेसाठी काम करायचं असेल, मराठीसाठी काम करायचं असेल तर अस्मिताताई आता यंदाच्या वर्षीपासून आपल्या लीड आहे. अस्मिताताईंना तुम्ही सांगू शकता, मला तुम्ही सांगू शकता आणि आम्ही तुम्हाला शाळेमध्ये तुम्हाला जे आवडेल ते काम, तुम्हाला जेवढा वेळ असेल त्याप्रमाणे आपण काम देऊ. माझं तुम्हाला सगळ्यांना आवाहन आहे की नक्की या काही ना काही खारीचा वाटा सुद्धा जे काही शक्य असेल ते द्या. आम्ही सगळेजण सुद्धा इथं निस्वार्थीपणे काम करतो. इथं कोणालाही आम्हाला काही असं नाही आहे की दुसरं काहीच करत नाही आयुष्यात म्हणून हे करतोय. दुसरं सगळं करून हे करतोय कारण की हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. याच्यामुळे आपली संस्कृती आणि आपली भाषा पुढे जाणार आहे. तर मला वाटतं आता मी एवढं बोलून थांबतो. याचा सगळ्यांनी नक्की विचार करा आणि पुढच्या वर्षीचे ॲडमिशन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तुम्ही नक्की करा. धन्यवाद. आता खऱ्या अर्थाने रंग भरणार आहे तो बालरंगभूमी आणि आपल्या सर्वांनी बसवलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा. वरती खूप आवाज चालला आहे, मुलांनी खाली या, मुलांनी खाली या सगळ्या. या सुंदर संध्याकाळची आणि सादरीकरणाची सुरुवात एका अत्यंत गोड आणि निरागस सादरीकरणाने करूया. मंचावर येत आहे अवघी 3.5 वर्षांची एक चिमुकली परी स्वर्णिका निर्मल. तिच्या गोड आणि गोडल्या आवाजाने छानसं बडबड गीत आपल्या समोर सादर करणार आहे. तिचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अजून खाली या. नवीन ॲडव्हर्टाईज सांगतो. नाही, तिला पण थोडं वरती व्हावं लागतं बघ. जा ना तू. नाही, आवाज खूप जोरात म्हणते. मनिका, मनिका
एक स्वतंत्र असा वाद असतो. असेच सूर आपल्याला नेहमीच मंत्रमुग्ध करतात, ते म्हणजे बासरीमुळे. हे एक भारतीय वाद्य असून अमेरिकन राष्ट्रगीत याचा अनोखा एक संगम सादर करण्यासाठी येत आहे पुढची कलाकार सारा चव्हाण. सारा स्टँड. सादर करत आहे एक सुंदर योगासन प्रात्यक्षिक.
दारवी ठाकूर. स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट हे स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट घाटाला पायऱ्या 100 हे घाटाला पायऱ्या 100 झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू हे घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू तरुला फांद्या 100 हे तरुला फांद्या 100 झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार खूप छान गायली. आपली मराठी शाळा म्हणजे मुलांसाठी एक आनंदाचं पेटच आणि मराठी म्हणजे परवडीच. मराठीचं आणि शाळेचं कौतुक करण्यासाठी येत आहे स्पृहा वाडवे, खुशी कदम, काश्मी नवांगे, ईशा चोथे आणि माहिता वाघमारे.
रंगमंचावर थोडे पाश्चात्य सुरांचे रंग उधळले जातात. सोलो पियानो वादनासाठी देत आहे अबीर देशमुख. सगळ्या मुलांनी ऐकायचंय, अबीर काय वाजवणार आहे ते, ठीक आहे, आणि ती गाणी ओळखायची आहे. मुलांनो, अबीर काय वाजवणार आहे ते सगळ्यांनी ओळखायचंय, ठीक आहे. तिकडनं जायचं सांगितलं. अबीर ये. नाही त्याला तुला काय कम्फर्टेबल नाही ठीक आहे, त्याला कम्फर्टेबल आहे. किरकोळ ठेवायचं ना किरकोळ. हां आणा खुर्ची.